श्री शिवाय नमस्तुभ्यं हर हर महादेव. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. ओम सत्यवान सावित्राय नमः. श्री स्वामी समर्थ. नमस्कार मैत्रिणींनो. बघा, ज्येष्ठ पौर्णिमा म्हटली की प्रत्येक मराठी घरात आठवतो तो म्हणजे वटपौर्णिमेचा सण. सौभाग्यवती स्त्रिया या दिवशी वडाच्या झाडाची पूजा करतात, त्याभोवती धागा गुंडाळतात, उपवास करतात आणि आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करतात. यंदा 2026मध्ये वटपौर्णिमा ही 29 जून म्हणजे सोमवारी या दिवशी येत आहे. अखंड सौभाग्याची प्राप्ती व्हावी यासाठी वटपौर्णिमेचे व्रत केलं जातं. या सणाला आपल्या हिंदू धर्मात अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. ज्येष्ठ पौर्णिमेला दरवर्षी वटपौर्णिमा ही साजरी केली जाते. या दिवशी महिला सुंदर साडी दागिने घालून आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी व्रत करतात आणि वडाच्या झाडाची पूजा करतात. ज्योतिषशास्त्रानुसार आपल्या हिंदू धर्मात वटपौर्णिमेला खूप महत्त्व आहे. हे व्रत बायको आपल्या नवऱ्याच्या दीर्घायुष्यासाठी करते. वटपौर्णिमेच्या पवित्र सण म्हटलं की प्रत्येक सुवासिनी महिलांसाठी अतिशय खास आणि महत्त्वाचा असतो. वटपौर्णिमा आपल्या सगळ्या स्त्रियांचा, सगळ्या महिलांचा अतिशय आवडता सण असतो, कारण या दिवशी आपण अगदी नटून थटून वडाच्या झाडाची पूजा करत असतो. तर वटपौर्णिमेच्या दिवशी सौभाग्यवती स्त्रियांनी या रंगाची जर साडी नेसली, 2 ते 3 रंग आहेत, त्या रंगाची जर तुम्ही साडी नेसून पूजा केली तर त्या पूजेचं दुप्पट फळ तुम्हाला मिळेल. हे जे रंग आहेत ते अतिशय शुभ फळ देणारे आहेत. प्रत्येक रंगाचे मी तुम्हाला महत्त्व पण सांगितले. आणि बघा, ज्यासोबत काही रंग शुभ देतात त्यासोबत काही रंग जे आहेत त्या रंगाच्या साड्या नेसून तुम्ही पूजा केली तर त्या पूजेचं आपल्याला फळ मिळणार नाही. ते रंग त्या त्या तिथीला शुभ आहेत, परंतु वटपौर्णिमेला ते रंग अशुभ आहेत, कारण ते अशुभ रंग मानले जातात. तर वटपौर्णिमेच्या दिवशी कुठले रंग घातल्याने आपल्याला काय फायदे होणार आहेत आणि जास्तीत जास्त सकारात्मक लहरी निर्माण होऊन पूजेच्या आपल्याला संपूर्ण फळ कसे मिळेल ही माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे. तसेच वटपौर्णिमेला कोणत्या चुका आपल्या हातून होणार नाहीत याची कटाक्षाने काळजी घ्यायची आहे. तसेच वटपौर्णिमेचा शुभ मुहूर्त कोणता, राहू काळ पूजा करू नये, राहू काळामध्ये मुख्य वेळी कोणती राहू काळ सोडून कधी पूजा करावी. व्हिडिओच्या शेवटी अत्यंत महत्त्वपूर्ण 2 उपाय ही संपूर्ण माहिती तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये देणार आहे. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत अगदी नक्की पहा. बघा, पौर्णिमा 29 जूनला सोमवारी आली आहे. 29 जूनला वटपौर्णिमेच्या पूजेचा जो शुभ मुहूर्त असणार आहे तो अमृत सर्वोत्तम मुहूर्त सकाळी 5:26 पासून ते सकाळी 7:11 दुसरा शुभ उत्तम मुहूर्त सकाळी 8:55 ते सकाळी 10:40 तिसरा अभिजित मुहूर्त सकाळी 11:25 ते दुपारी 12:20 मात्र सकाळी 6:44 ते 8:27 दरम्यान राहू काळ आहे. तर या काळात वडाची पूजा केली जात नाही. वेळ कटाक्षाने ही वेळ पाळायची आहे आणि म्हणून शक्य असेल तर या शुभ मुहूर्तावरती पूजा करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा. तर यावेळीमध्ये नाही शक्य झालं तर दिवसाचा राहू काळ सोडून तुम्ही दिवसभरामध्ये कधीही पूजा करू शकता. परंतु ज्योतिषशास्त्रानुसार आपण कोणतीही पूजा किंवा सेवा जर तुम्ही शुभ मुहूर्तावरती केले तर ते खूप जास्त पुण्यकारक मानलं जातं. म्हणून याच शुभ मुहूर्तावरती पूजा करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा. परंतु बघा, वटपौर्णिमेची जी पूजा आहे ती आपल्याला शक्यतो दुपारी 12च्या आतच करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा. फार उशीर महिलांनी पूजा अजिबात करू नका, कारण काय करतो, सगळं आवरून शेवटी पूजा करतो, पण ही चूकसुद्धा चुकीची आहे. काही गोष्टी जर आपण त्या वेळेमध्ये केल्या तर त्याचा आपल्याला जास्त फायदा होतो. आणि बघा, स्त्रिया ज्या आहेत त्या मस्त साडी वगैरे घालून, दागिने घालून वडाच्या झाडाची या दिवशी पूजा करतात. पण आजकाल फॅशनकडे जास्त लक्ष दिलं जातं, पण फॅशनसोबत आपली संस्कृतीसुद्धा, परंपरासुद्धा तितकीच महत्त्वाची, तितकीच जपली पाहिजे. आता बघा, पहिली गोष्ट म्हणजे वटसावित्री पौर्णिमेला शुभ रंग जे आहे ते घातल्यामुळे आपल्याला लाभ होत असतो. दुसरी गोष्ट म्हणजे दागिन्याच्या बाबतीतसुद्धा तसंच मी तुम्हाला काही महत्त्वाचं सांगणार आहे. यासोबत बांगड्यासुद्धा आपण आपल्या सौभाग्यवती स्त्रियांची एक असते, तर त्यातीलसुद्धा आपल्याला काही नियम पाळले गेले पाहिजेत. आता जे रंग आहेत ते घातल्यामुळे सकारात्मक लहरी जास्त प्रमाणामध्ये निर्माण होतात आणि पूजेचे फळ आपल्याला मिळत असतं. तर आता कोणते रंग घातल्यामुळे आपल्याला काय त्याचा लाभ होतो मी तुम्हाला सांगते. नंबर 1, सगळ्यात पहिला आणि महत्त्वाचा रंग म्हणजे हिरवा. हा हिरवा रंग ब्लाऊज पीस, साडीने नवरात्रीमध्ये किंवा पौर्णिमेला, शुक्रवारी, मंगळवारी आपण देवीची ओटी भरतो.
हिरव्या रंगाची साडी अर्पण करतो, हिरव्या रंगाच्या चुडा बांगड्या ज्या आहेत त्या अर्पण करत असतो. तर वटपौर्णिमेच्या दिवशी जर महिलांनी हिरव्या रंगाची साडी नेसली तर तो रंग जो आहे तर तो सगळ्यात उत्तम मानला जातो. हिरवा रंग हा सौभाग्याचं प्रतीक आहे. हिरवा रंग आपल्याला सुख समृद्धी प्रदान करत असतो. बघा, हिरव्या रंगाची साडी घातल्यामुळे आपल्याला आपले सौभाग्य जे आहे ते वाढतं. दुसरी गोष्ट म्हणजे हिरव्या रंगाची साडी किंवा बांगड्या घातल्यामुळे भगवान शिवशंकर जे आहेत ते आपल्यावर प्रसन्न होतात. आणि भगवान शिवशंकर आणि निसर्गाचा एक जवळचं नातं आहे. भगवान शिवाला हिरवी पाने, फळे खूप आवडतात. तर त्यामुळे तुम्हाला शक्य होईल तितकं हिरवा रंग घालण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा. आपल्या श्रावण महिन्यामध्ये बघा, बऱ्याचशा महिला हिरव्या रंगाच्या बांगड्या, हिरव्या रंगाची साडीसुद्धा घालत असतात. तर त्यामुळे हिरव्या रंगाची साडी घातल्यामुळे आपल्या वैवाहिक जीवनामध्ये अडीअडचणी येत नाहीत. पती पत्नीमध्ये नातं घट्ट राहतं. आपणही जर हिरव्या रंगाची साडी नेसून पूजा केली तर त्या पूजेचे आपल्याला संपूर्ण फळ तर मिळेलच. त्याचबरोबर भगवान शिवशंकर, माता पार्वती यांचा शुभ आशीर्वादसुद्धा प्राप्त होतो. त्यामुळे शक्यतो महिलांनी हिरव्या रंगाची साडी नेसण्याचा आपल्याला खूप चांगला फायदा होईल. 2. त्यानंतरचा शुभ रंग आहे तो म्हणजे पिवळा. आपल्या हिंदू धर्मात पिवळ्या रंगाला ज्ञान, पवित्रता, समृद्धी आणि मांगल्याचे प्रतीक मानले जाते. आपल्या हिंदू धर्मात पिवळ्या रंगाच्या कपड्यांना पितांबर असं म्हटलं जातं. कोणत्याही प्रकारच्या मांगलिक कार्यात पिवळा रंग आवर्जून वापरला जातो. म्हणून पूजेमध्ये सुद्धा पिवळा रंग हा खूप शुभ मानला जातो. बघा, भगवान श्री विष्णू आणि दत्तात्रेय श्री स्वामी समर्थ महाराजांच्या कुठल्याही पूजेमध्ये गुरुवारी हा पिवळा रंग आवर्जून वापरला जातो. पिवळा रंग हा सूर्यदेव, मंगळ आणि बृहस्पती यासारख्या ग्रहांचे प्रतिनिधित्व करतो. आणि पिवळा रंग परिधान केल्याने आपल्या कुंडलीतून गुरुग्रह हा सुद्धा बलवान होतो. त्याचबरोबर सौभाग्यातील दुसरी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हळद. जसे की आपण हळदी कुंकू म्हणतो, त्यातील हळद म्हणजे हळदीला जेवढे महत्त्व आपल्या हिंदू धर्मात आहे तेवढेच महत्त्व पिवळ्या रंगाला आहे. हळद आरोग्यासाठी, लक्ष्मी प्राप्तीसाठी आणि सौभाग्य प्राप्तीसाठी अत्यंत महत्त्वाची मानली जाते. त्याचप्रमाणे जर आपण पिवळा रंग हा वटपौर्णिमेसाठी वापरला तर आपल्याला या तिन्ही गोष्टी प्राप्त होतील. खरंच तुम्ही शक्य झालं तर यंदा वटपौर्णिमेच्या दिवशी पिवळ्या रंगाची साडी जास्तीत जास्त नेसण्याचा प्रयत्न करा. कारण पौर्णिमेच्या दिवशी सुद्धा आपण भगवान श्री विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा करत असतो. आणि भगवान विष्णूंना पिवळा रंग अतिशय प्रिय आहे. तर आपल्या सर्वांना माहीत आहे, जिथे विष्णू असतात तिथे माता लक्ष्मी स्वतःहून निवास करते. आणि म्हणून तुम्ही यंदा पिवळ्या रंगाची साडी नेसून वटवृक्षाची पूजा नक्की करा. यामुळे तुम्हाला भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांचा आशीर्वाद हा तर प्राप्त होईल, पण अखंड सौभाग्यसुद्धा प्राप्त होईल. नंबर 3. यानंतरचा पुढचा रंग आहे तो म्हणजे लाल. जर तुमच्याकडे लाल रंगाची साडी असेल तर ती सुद्धा तुम्ही नेसू शकता. कारण आपल्या हिंदू धर्मात लाल रंगसुद्धा खूप महत्त्वाचा मानला जातो. आपल्या प्रत्येक सौभाग्याची सुरुवात लाल रंगापासून होते. तसंच आपण रोज देवपूजा करताना किंवा आपण इतर वेळी जे काही पूजा मांडतो त्यासाठी लाल रंगाचं वस्त्र वापरतो. कारण सर्व देवांना लाल रंग हा खूप जास्त प्रिय आहे. त्यातल्या त्यात माता लक्ष्मीला लाल रंग हा अत्यंत प्रिय आहे. लाल रंग हा खूप जास्त प्रिय असल्यामुळे या दिवशी तुम्ही लाल रंगाचे वस्त्रे नक्की परिधान करू शकतात. तसेच सौभाग्यामधील एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे कुंकू. तर कुंकू हे सुद्धा लाल रंगाचंच असतं. लाल रंग हा उत्साह, सौभाग्य, उमंग, ध्येय आणि नवीन जीवनाचे प्रतीक मानलं जातं. लाल रंग संपत्तीचे, देवी लक्ष्मी आणि शक्तीची देवता माता दुर्गा यांना सुद्धा अतिशय प्रिय आहे. आणि म्हणून तुम्ही यंदा वटपौर्णिमेला लाल रंगाची साडी घातल्यामुळे सुद्धा तुम्हाला एक सकारात्मक ऊर्जा मिळते. 4. त्याचबरोबर पुढचा रंग आहे तो म्हणजे केशरी. केशरी रंग हा सूर्योदय आणि सूर्यास्ताचा रंग आहे. केशरी रंग ज्ञान, शुद्धता, वीर, शौर्यता आणि सेवेचे प्रतीक आहे. आणि आपल्या हिंदू धर्मात हा रंग यज्ञ आणि अग्नीच्या ज्वालासारखा प्रकाशमान मानला जातो, जो अज्ञानाचा अंधार दूर करून सकारात्मकतेचा संचार करतो. छत्रपती शिवाजी महाराजांचा सेनेचा ध्वज, रामकृष्ण आणि अर्जुन यांच्या रथाचे ध्वज केशरी रंगाचे होते. कारण केशरी रंग शौर्य, बलिदान यांची देखील प्रतीक आहेत. तसेच केशरी रंग देवी शक्तीचे प्रतिनिधित्व करतो. या रंगातून आपल्याला एक सकारात्मक ऊर्जा प्रवाहित होते. त्यामुळे केशरी रंगाची साडी घातल्याने तुम्हाला सुद्धा एक नवीन प्रकारची ऊर्जा मिळते. आणि म्हणून तुम्ही केशरी रंगाची साडीसुद्धा या वटपौर्णिमेला अवश्य नेसू शकता. 5. यानंतर पुढचा रंग आहे तो म्हणजे गुलाबी. गुलाबी रंग बघा सुद्धा प्रेमाचे प्रतीक आहे. वटपौर्णिमा हा सण नवरा बायकोचा प्रेमाचा सण असतो आणि आपण नवरा बायकोसाठी पूजा करत असतो. त्यामुळे या दिवशी जर तुम्ही गुलाबी रंगाची साडी नेसून पूजा केली तर नवरा बायकोमधील नातं जे आहे तर ते घट्ट होतं, प्रेम संबंध घट्ट होतात असे मानले जाते. 6. याशिवाय बघा जांभळा रंग, त्यानंतर चिंतामणी आणि त्यानंतर पोपटी, चॉकलेटी हे रंगसुद्धा तुम्ही या रंगाची साडी नेसू शकता. पण शक्यतो वटपौर्णिमेला महिलांनी साडी नेसण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा. प्रत्येक
प्रत्येक रंग जो आहे त्या रंगामध्ये काहीतरी सकारात्मक नकारात्मक शक्ती खेचून घेण्याची ताकद असते आणि त्याचा कुठे ना कुठे आपल्यावर, आपल्या जीवनावर, आपल्या संसारावर परिणाम होत असतो. आपण जे काही कपडे घालत असतो तर त्याचा आपल्या आयुष्यावर खूप मोठा परिणाम होत असतो. तर त्यामुळे नक्कीच तुम्ही रंग जे आहेत तर मी तुम्हाला सांगितले, तसेच त्यात महत्त्वसुद्धा सांगितलं आहे. त्यामुळे जमल तेवढ्या हिरव्या रंगाची साडी घाला. नाही जमलं तर आत्तापर्यंत जे काही मी तुम्हाला शुभ रंग सांगितले त्या रंगाच्या साड्या तुम्ही कोणत्याही विचार न करता या वटपौर्णिमेला नेसू शकता, कारण हे अतिशय शुभ आणि पवित्र रंग मानले जातात. आता कोणत्या रंगाच्या साड्या ज्या आहेत त्या नेसू नये, तर सुवासिनी स्त्रियांनी माहीतच असेल, पूजेच्या दिवशी, शुभ दिवशी, सणासुदीच्या दिवशी आणि शक्यतो काळा, पांढरा यासोबतच अगदी डार्क निळा रंग हे 3 शक्यतो तुम्हाला टाळायचे आहेत. बघा, पूजेमध्ये काळा आणि शक्यतो पांढरा रंग आपण कधीच वापरत नाही. फक्त संक्रांतीला विशेष करून काळा रंग हा वापरला जातो. तसेच श्रावण सोमवार किंवा 16 सोमवार केल्यानंतर भगवान शिवाच्या पूजेमध्ये फक्त पांढरा हा कलर वापरतो. जरी वटपौर्णिमा सोमवारी आलेली असते तरी त्या दिवशी तुम्हाला सोमवारचा उपवास असला तरीसुद्धा तुम्हाला पांढरे वस्त्र परिधान करायचे नाही. एक दिवस भगवान शिवशंकर तुमची सेवा मानून घेतात, तुमची श्रद्धा मानून घेतात. परंतु सावित्रीच्या पौर्णिमेला पांढरा रंग वापरू नये. पण बघा, हा जो वटपौर्णिमेचा सण आहे या दिवशी तुम्हाला या रंगाची साडी अजिबात घालायची नाही. काळा रंग हा नकारात्मक शक्ती खेचून घेतो. आता हे रंग जे आहेत याचे अशुभ परिणाम होतात. आपल्याला पूजेचे फळ मिळत नाही. कितीही मन लावून पूजा केली तर त्याचे फळ मिळत नाही. तर हे त्याचे मागचं कारण हेतू आहे. आता पुढची गोष्ट म्हणजे बांगड्या. बघा, आजकाल काय आहे, ज्या रंगाची साडी घालतो त्या रंगाच्या मॅचिंग बांगड्या घातल्या असतो. तुम्ही मॅचिंग इतर बांगड्या घाला, पण हिरव्या रंगाच्या काचेच्या बांगड्या आवर्जून घालायच्या आहेत. वटपौर्णिमेच्या दिवशी तुम्हाला हिरव्या रंगाच्याच काचेच्या किमान 6 तरी बांगड्या तुम्ही घाला. सोन्याच्या घाला, इतर घाला, पण त्यासोबत तुम्हाला हिरव्या काचेच्या बांगड्या आहेत त्यात घालायच्या आहेत. कारण हिरव्या रंगाच्या बांगड्या हे अखंड सौभाग्याचं प्रतीक मानलं जातं. शक्यतो या दिवशी प्लॅस्टिकच्या किंवा मेटलच्या बांगड्या घालू नका. हिंदू धर्मामध्ये काचेच्या हिरव्या बांगड्यांना खूप जास्त महत्त्व आहे, कारण हिरवा रंग हा शुभ आणि सौभाग्याचे प्रतीक मानलं जातं. त्यामुळे हिरवा रंग घातल्यामुळे त्यांच्या सौभाग्यामध्ये वाढ होते, पण तिच्या प्रगतीसाठी वाढ होते. त्यामुळे शक्यतो काचेच्या बांगड्या तुम्ही घालण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा. यानंतर टिकलीसुद्धा बघा, या दिवशी पांढऱ्या रंगाची टिकली लावू नका. तसेच महिलांनी या दिवशी अजिबात काळा रंग चुकूनसुद्धा वापरू नका. काही चुका आपल्या हातून होऊ नये. काही चुका जर तुम्ही नक्कीच पालन आणि काही गोष्टी कटाक्षाने टाळा किंवा पाळा. तसं या दिवशी तुम्ही व्रत करणार आहात, त्यामुळे वाईट बोलू नका, कोणाचाही अपमान करू नका, खोटे बोलू नका. कारण हे जे व्रत आहे ना ते खूप जास्त पवित्र मानलं जातं. कारण या व्रतामध्ये पती पत्नीच्या नात्यामध्ये गोडवा आणि पवित्र आणण्याचं महत्त्व आहे. माता सावित्रीने सत्यवानाला यमाच्या दारातून अडवून आणले होते. त्यामुळे तुम्हाला हा जो नियम आहे तर तो आवर्जून पाळायचा आहे. तसेच बघा, तुमच्या घरामध्ये सुतक असेल तरीही तुम्ही व्रत करायचं आहे. फक्त तुम्हाला पूजा करता येणार नाही. तुम्ही दिवसभर व्रत करू शकता आणि जर स्त्रियांना या दिवशी मासिक धर्म असेल तरीसुद्धा तुम्हाला पूजा करता येणार नाही. तुम्ही फक्त व्रत करायचं आहे. तर महिलांनी या वटपौर्णिमेच्या दिवशी नवीनच साडी नेसण्याची आहे. आपल्या लग्नातील जो शालू असतो तो तुम्ही नेसला तरीही चालेल. हातातल्या हिरवा चुडा घालायचा आहे, कपाळावरती टिकली लावायची आहे, आपल्या भांगेमध्ये कुंकू लावायचं आहे, मंगळसूत्र, त्याचबरोबर पायात जोडवी, पैंजण असा साज शृंगार करून तुम्हाला ही जी पूजा आहे तर ती धार्मिक मान्यतेनुसार आपल्या वटसावित्रीच्या पौर्णिमेच्या दिवशी आवर्जून करायची आहे. आता वटसावित्रीच्या पौर्णिमे दिवशी वडाची पूजा कशी करायची तर चला थोडक्यात बघूया. तर वटसावित्रीच्या पौर्णिमेच्या दिवशी गव्हाला आणि आंब्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. तर आवर्जून या दोन वस्तू तुम्हाला घ्यायच्याच आहेत. गहू, आंबा आणि वस्त्र म्हणजे कापसाचे वस्त्र, एक दिवा. आपल्याला दिवा घेताना त्यामध्ये वात लावताना सुद्धा आपल्याला फुल वात लावायची आहे. तर तुम्हाला लांब वात न वडाच्या झाडाखाली लावता तर फुल वात लावायची आहे. त्याचबरोबर तुम्हाला धागा गुंडाळण्यासाठी पांढरा कलरचा धागा तुम्हाला घ्यायचा आहे. आता तुम्ही इथं म्हणसाल की तुम्ही साडी पांढऱ्या रंगाची वापरू शकत नाही, मग धागा कसा पांढऱ्या रंगाचा वापरू? आपल्या परंपरेनुसार, हिंदू धर्मानुसार वडाच्या झाडाला जेव्हा आपण 7 प्रदक्षिणा 11 प्रदक्षिणा मारतो त्यावेळेस तुम्हाला पांढऱ्या रंगाचाच तुम्हाला धागा वापरायचा आहे. तर ही सुद्धा गोष्ट तुम्ही लक्षात ठेवायची आहे. तर वटसावित्रीच्या पौर्णिमेच्या दिवशी तुम्हाला अशी साध्या सोप्या पद्धतीने वडाला थोडंसं
अर्पण करायचे आहे. ते जलामध्ये थोडेसे तुम्हाला हळद टाकून ते जल ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करत ते जल अर्पण करायचं आहे, किंवा ओम नमः शिवाय किंवा ओम उमा पार्वतीपते हर हर महादेव या मंत्राचा जप करत ते जल अर्पण करायचं आहे. त्यानंतर हळदी कुंकू, फूल, अगरबत्ती, धूप, दीप ओवाळून घ्यायचा आहे. त्यानंतर हातामध्ये एक धागा घेऊन धागा गुंडाळत असताना तुम्हाला तिथं एक मंत्र म्हणायचा आहे. तो अतिशय महत्त्वाचा मंत्र आहे. तो तुम्हाला मी पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की सांगणार आहे. तर तो मंत्र असा आहे की तो सुद्धा मी तुम्हाला थोडक्यात सांगते. बघा, वडाला प्रदक्षिणा घालताना हा जो मंत्र म्हणायचा आहे तर तुम्हाला 11 वेळा म्हणायचा आहे किंवा 7 वेळा म्हणायचा आहे. तो असा आहे: वटमूले स्थितो ब्रह्मा वटमध्ये जनार्दना वटाग्रितू शिवो देव सावेत्री वट संस्कृता. तर हा मंत्र तुम्हाला अतिशय महत्त्वाचा आहे. तर पती पत्नीच्या अखंड सौभाग्यासाठी अतिशय प्रभावी हा मंत्र आहे. तर हा मंत्र म्हणायचा आहे. त्यानंतर तो धागा तिथंच ठेवायचा आहे. तर अशा साध्या सोप्या पद्धतीने तुम्हाला वटसावित्रीच्या पौर्णिमेची पूजा करायची आहे. आणि त्यानंतर आपल्याला तिथेच एक उपाय करायचा आहे. तिथे शक्य असेल तिथे करा, घरी असेल तर घरी करा. तर काय करायचं आहे? वटपौर्णिमेच्या दिवशी सकाळी अखंड सौभाग्य प्राप्त करण्यासाठी फक्त 8 वस्तूंचं दान करायचं आहे. त्या मुलींच्या सौभाग्यामध्ये कधीच अडथळा येत नाही किंवा काळसुद्धा येत नाही. त्यातील पहिली वस्तू म्हणजे बांगड्या. ही तुम्ही सुवासिनी स्त्रींना बांगड्या दान करू शकता. दुसरी म्हणजे पुष्प, लाल असो, पांढरं असो, पिवळं असो. पिवळं पुष्प तुम्हाला वडालाही अर्पण करायचं आहे आणि एखाद्या सौभाग्यवती स्त्रीला सुद्धा द्यायचे आहे. 3ऱ्या नंबरला आहे जिरे. 4थ्या नंबरला तांबूल म्हणजे काय तर विड्याचे पान. 5व्या नंबरला आहे काजळ. 6व्या नंबरला आहे विलायची. 7व्या नंबरला आहे ऊस आणि 8व्या नंबरला आहे म्हणजे आंबा. आंबा हा वट सावित्री पौर्णिमेच्या दिवशी त्यातल्या कुठलीही गोष्ट नाही दिली तर चालेल. फक्त आंबा जरी तुम्ही दान केला तर खूप तुम्हाला त्याचं पुण्यफळ प्राप्त होणार आहे. त्यानंतरचा दुसरा उपाय आहे तर पिंपळाच्या वृक्षाखाली कधीही लांब वाती लावली जात नाही. वडाच्या झाडाखाली कधी लांब वाती लावली जात नाही. तुळशीलाही कधी लांब वात लावली जात नाही. तर या तिन्ही झाडाखाली लांब वाती लावल्या जात नाहीत. फक्त बेलपत्राच्या वृक्षाखाली लांब वात लावली शिवशक्ती अशी लावल्या जातात. शमी वृक्षाखाली लांब वात लावली जाते. म्हणून आवर्जून वटपौर्णिमे असो किंवा इतर कुठल्याही पौर्णिमेला, अमावस्येला वडाच्या झाडाखाली तुम्हाला दिवा प्रज्वलित करताना, दिवा लावताना लांब वातीचा न लावता जी कापसाची फुलवात असते तर ती फुलवात बनवून तुम्हाला तो दिवा प्रज्वलित करायचा आहे. तरच त्या पौर्णिमेचे व्रत तुम्हाला प्राप्त होणार आहे आणि त्या दिव्याचंही महत्त्व तुम्हाला समजणार आहे आणि सात्विकताही तुम्हाला त्याची प्राप्त होणार आहे. तर ही अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती मला तुमच्यापर्यंत पोचवायची होती. तर व्हिडिओ पूर्ण माहिती आवडली असेल तर आपल्या चॅनलला नक्की एक लाईक करून कमेंट बॉक्समध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हर हर महादेव नक्की टाईप करा. धन्यवाद.